Welcome, dear students, GRPS Junior College, Narangao, online lecture series, subject Agriculture Science and Technology, Standard 12. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर मध्ये आपण चॅप्टर नंबर 6 स्टडी केला आहे. त्यामधील 2 लेक्चर्स आपले झालेले आहेत. मागील लेक्चर मध्ये आपण मेजर स्टेप्स इन नर्सरी लेआउट्स त्या ठिकाणी पाहत होतो. त्यामध्ये मदर ब्लॉक, त्याचबरोबर सीड्स, सीड बेड्स, पॉट यार्ड, पॅकिंग यार्ड, कंपोस्ट पीट, इरिगेशन, रोड्स and drainage system, rest room, store room, administration buildings, fencing, या हे जे मुद्दे होते त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. देन आफ्टर नर्सरी मॅनेजमेंट पार्ट 3 मध्ये आपण आफ्टर केअर्स ऑफ नर्सरी मध्ये जी काही काळजी घ्यायची आहे, जी काही कामं आपल्याला करायची आहेत ती आपण पाहणार आहोत. आफ्टर केअर्स ऑफ नर्सरी. In this topic, first disinfection of beds. बेड्सचं डिसइन्फेक्शन आपल्याला करायचं आहे, निर्जंतुकीकरण असं आपण त्याला म्हणतो. फर्स्ट त्यातला पहिला मुद्दा आहे ए सॅनिटेशन. It is defined as the formulation and application of measures designed to protect plant health. Sanitation म्हणजे काय? Is defined as the formulation and application of measures designed to protect plant health. झाडांचं आरोग्य चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी आपण फॉर्म्युलेशन करतो, त्याचबरोबर त्याचे ऍप्लिकेशन करतो. ऍप्लिकेशन करत असताना आपण काही केमिकल्स झाडांवरती स्प्रे करतो, काही केमिकल्स जमिनीमध्ये देतो, जेणेकरून त्या ठिकाणी जे सॅनिटेशन आहे म्हणजे निर्जंतुकीकरण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होईल आणि प्लॅन्टची हेल्थ चांगली राहील. त्यासाठी आपण सॅनिटेशन करतो. सॅनिटेशन प्रॅक्टिसेस in nursery includes first prevention of insects, pests and diseases. तर सॅनिटेशन आपण का करतो तर त्यातला पहिला मुद्दा आहे प्रिव्हेन्शन ऑफ इन्सेक्ट त्या ठिकाणी आपण कंट्रोल करण्यासाठी, पेस्ट अँड डिसीजेस कंट्रोल करण्यासाठी. देन सेकंड इन्स्पेक्शन फॉर इन्सेक्ट, पेस्ट अँड डिसीज इन्सिडेंट्स. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला इन्स्पेक्शन करायचं आहे म्हणजे सुपरविजन करायचं आहे की इन्सेक्ट त्या ठिकाणी आलेत का, त्यानंतर पेस्ट अँड डिसीज इन्सिडन्स कुठं दिसतोय का, तर त्या ठिकाणी त्याचं इन्स्पेक्शन करायचं आहे. देन थर्ड पॉइंट आहे प्रोटेक्शन फ्रॉम हार्मफुल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. आता हार्मफुल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मग त्यामध्ये काही नैसर्गिक घटक आहेत तर ते त्या ठिकाणी हार्मफुल असतात. त्यामध्ये इन दिस हॉट सन म्हणजे तीव्र सूर्यप्रकाश, फ्रीजिंग टेम्परेचर म्हणजे गोठवणारी जी थंडी आहे ती आपण फ्रीजिंग टेम्परेचर असं म्हणतो. देन स्टॉर्म म्हणजे जर जोराचं वादळ वगैरे आलं त्याला आपण स्टॉर्म असं म्हणतो. तर या पद्धतीनं प्रोटेक्शन फ्रॉम हार्मफुल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, हॉट सन, फ्रीजिंग टेम्परेचर अँड स्टॉर्म. तर हे सगळे जे मुद्दे आहेत ते सॅनिटेशन प्रॅक्टिसेस इन नर्सरी मध्ये येतात. देन सॅनिटेशन ट्रीटमेंट्स. आता सॅनिटेशनच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत त्या आपण पाहूयात. त्यामध्ये फर्स्ट स्टेरिलायझेशन ऑफ द propagation media, tools and implements used in nursery.
तर यामध्ये स्टेरिलायझेशन आपल्याला करायचं आहे, त्याला आपण निर्जंतुकीकरणच्या म्हणतो. त्यामध्ये प्रोपोगेशन जो मीडिया आहे, प्रोपोगेशन मीडिया म्हणजे काय, तर आपण प्लांट्स ची वाढ करण्यासाठी कुठला मीडिया त्या ठिकाणी वापरत आहे, माध्यम कुठलं वापरत आहे. त्यामध्ये वेगवेगळे माध्यम आहेत, कोकोपीट आहे, सॉइल आहे, काही अगर अगर मीडियम आपण तयार करतो, तर त्याला आपण प्रोपोगेशन मीडिया असं म्हणतो. देन आफ्टर टूल्स, टूल्स म्हणजे काय, तर जी काही अवजार आपण वापरतो कटिंगसाठी, प्लांटिंगसाठी, ती अवजार. त्यामध्ये काही कात्र्या असतात, काही सिकेटर्स, ग्राफ्टिंग नाईफ, हे सगळं त्याच्यामध्ये टूल्स मध्ये येतं. आणि इम्प्लिमेंट्स युज्ड इन नर्सरी, इम्प्लिमेंट्स मध्ये मग त्यामध्ये काही स्प्रेइंग करण्याचे इक्विपमेंट्स असतात, त्याचबरोबर खुरपणी करण्यासाठी जे इम्प्लिमेंट्स आहेत ते, तर त्यांचं आपण स्टरिलायझेशन करतो. देन सेकंड, a temperature of about 71 degrees Celsius for 30 minutes is considered to be sufficient to kill almost all disease producing pathogens. तर यामध्ये 71 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स, 71 डिग्री सेल्सिअस तापमानाला 30 मिनिटं त्या ठिकाणी आपण जे काही मटेरियल आहे प्रोपोगेशन मीडिया वगैरे त्या ठिकाणी जर ठेवला, तर ऑल डिसीज प्रोड्युसिंग पॅथोजन्स त्या ठिकाणी मरून जातात, ते डाय होतात. देन केमिकल यूज्ड फॉर स्टेरिलायझेशन आर क्लोरोपिक्रिन, फॉर्मॅल्डिहाइड, मिथिल ब्रोमाइड, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. केमिकल यूज्ड फॉर स्टेरिलायझेशन आर क्लोरोपिक्रिन, फॉर्मॅल्डिहाइड, मिथिल ब्रोमाइड आर used. Then fumigation with chemical is useful for destroying harmful bacteria, fungi and nematodes. त्यानंतर फ्युमिगेशन, फ्युमिगेशन म्हणजे काय, तर गॅसजन्य म्हणजे वायू याचा तयार होतो आणि त्या ठिकाणी जे हार्मफुल बॅक्टेरिया, फंगस आणि निमॅटोड्स त्या ठिकाणी ते कंट्रोल आपण करू शकतो, डिस्ट्रॉय करू शकतो. देन ड्रेंचिंग, ड्रेंचिंग म्हणजे काय, तर जमिनीमध्ये आपण काही केमिकल्स त्या ठिकाणी सोडायचे आहेत. ड्रेंचिंग द मीडियम विथ सर्टन फंगिसाइड्स इज ऑल्सो युजफुल इन इलिमिनेटिंग पॅथोजन फ्रॉम द सॉइल, कोकोपीट अँड अदर मीडिया. ड्रेंचिंग मध्ये काय करतो, तर काही फंगिसाइड्स आहेत, काही बुरशीनाशक त्या ठिकाणी आहेत, तर ते आपण जे पॅथोजन्स आहेत सॉइल मधले, कोकोपीट म्हणजे नारळाचं जी भुकटी आपण करतो, नारळाचे जे शिल्लक राहतं, कवट्या, त्याचं कवटी जी आहे कवटी, त्यानंतर त्याचं जे शेंडी आहे त्याच्यापासून एक भुगा तयार केला जातो, तो भुगा आपण ग्रोईंग मीडिया म्हणून वापरतो. बऱ्याचशा नर्सरीमध्ये गेल्यानंतर तुमच्या जवळपास जर कुठे नर्सरी असेल तर तिथे जाऊन तुम्ही ती कोकोपीट पाहू शकता, किंवा आपल्या प्रॅक्टिकलच्या वेळेस पण तुम्हाला ते दाखवलं जाईल. देन ऑदर मीडिया जो आहे, ऑदर मीडिया म्हणजे जो लॅब मध्ये आपण तयार करतो, आगर अगर वगैरे, तर त्या ठिकाणी आपण त्याचं ड्रेंचिंग करायचं आहे फंगिसाइड्सचं, जेणेकरून हार्मफुल जे पॅथोजन आहेत ते आपण कंट्रोल करू शकतो. सॅनिटेशन मध्ये आपण पाहिलं स्टरिलायझेशन, टेम्परेचर ट्रीटमेंट, केमिकल ट्रीटमेंट, फ्युमिगेशन अँड ड्रेंचिंग. देन मेथड्स ऑफ स्टरिलायझेशन. आता स्टरिलायझेशनच्या मेथड कुठल्या कुठल्या आहेत. फर्स्ट, टेम्परेचर मेथड. इट इज अन एन्व्हायरमेंट फ्रेंडली मेथड टू कंट्रोल सॉइल बॉर्न प्लांट पॅथोजन. ही जी मेथड आहे ती एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटला ती सुटेबल आहे, मैत्रीपूर्ण आहे, टू कंट्रोल सॉइल बॉर्न प्लांट पॅथोजन. आणि जे सॉइल बॉर्न प्लांट पॅथोजन आहेत, जे जमिनीमध्येच तयार होणारे प्लांट पॅथोजन्स, म्हणजे जे बुरशीजन्य जे काही रोग आहेत ते त्या ठिकाणी आपण कंट्रोल, त्या ठिकाणी टेम्परेचरच्या सहाय्याने कंट्रोल करू शकतो. सोलर एनर्जी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द सॉइल विच हेल्प्स टू कंट्रोल व्हेरियस सॉइल बॉर्न पॅथोजन. मग या ठिकाणी आपण सोलर एनर्जीचा वापर करतो, सूर्याचं जी उष्णता आहे त्याचा वापर आपण या ठिकाणी करतो. द मोस्ट अप्रोप्रिएट टाइम फॉर सॉइल सोलरायझेशन इज May to June when the temperature reaches 40 degrees Celsius or above.
तर मोस्ट अप्रोप्रिएट टाइम फॉर सोलरायझेशन इज मे टू जून. मे ते जून महिन्यामध्ये सूर्याचा उष्णता जास्त असते, मग त्यामध्ये आपण अशा पद्धतीची ट्रीटमेंट त्या ठिकाणी करू शकतो. दिस ट्रीटमेंट कॉजेस फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस इन द सॉइल. आणि अशा पद्धतीची जी ट्रीटमेंट आहे तर ती भौतिक, रासायनिक आणि जैविक त्या ठिकाणी जे चेंजेस आहेत, बदल त्या ठिकाणी मातीमध्ये घडवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण टेम्परेचर मेथड या ठिकाणी पाहिली. देन केमिकल ट्रीटमेंट. केमिकल ट्रीटमेंट म्हणजे काय, तर रासायनिक त्या ठिकाणी ट्रीटमेंट आपण करतो. त्यामध्ये फर्स्ट फॉर्मेलिन सोल्युशन ट्रीटमेंट. फॉर्मेलिन सोल्युशन इज युज्ड टू स्टरलाइज द सॉइल. तर फॉर्मेलिन सोल्युशन जे आहे तर त्याचा वापर करून आपण या ठिकाणी फॉर्मेलिन सोल्युशनचा वापर करून आपण या ठिकाणी स्टरलायझेशनची ट्रीटमेंट करू शकतो. देन इट इज प्रिपेअर्ड बाय ऍडिंग 2.5 ml commercial grade formaldehyde per liter of water and the soil is drenched. तर फॉर्मेलिन सोल्युशन कसं तयार करतात, तर 2.5 ml 2.5 ml कमर्शियल ग्रेड फॉर्माल्डिहाइड. तर हे केमिकल आहे. 2.5 ml कमर्शियल ग्रेड फॉर्माल्डिहाइड पर लिटर ऑफ वॉटर. 1 लिटर वॉटर मध्ये 2.5 ml फॉर्माल्डिहाइड घ्यायचं आहे आणि त्याचं सोल्युशन सॉइल मध्ये ड्रेंच करायचं आहे. ड्रेंच म्हणजे काय, तर डायरेक्ट आपण त्या मातीमध्ये हे सोल्युशन सोडून द्यायचं आहे. The drenched area is covered with a black polythene sheet so that the fumes of formalin penetrates into the soil to kill the pathogen. त्यानंतर जे फॉर्मेलिन सोल्युशन आपण तयार केलेलं आहे तर ते त्या ठिकाणी जमिनीत सोडल्यानंतर त्या ठिकाणी ब्लॅक पॉलिथिन शीट्स त्या ठिकाणी कव्हर करायचं आहे, जेणेकरून हे सोल्युशन जमिनीमध्ये जाईल पूर्णपणे आणि जे पॅथोजन्स आहेत ते किल करण्याचं काम त्या ठिकाणी करेल. आणि ते फ्युम्स तयार होतात. फ्युम्स म्हणजे काय, तो वाफा तयार होतात त्या सोल्युशनच्या आणि त्या जमिनीमध्ये जिथं जागा मिळेल तिकडे त्या जात असतात आणि जे पॅथोजन्स आहेत तर ते त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. तर अशा पद्धतीने आपण केमिकल ट्रीटमेंट फॉर्मेलिन वापरून करू शकतो. फॉर्मेलिन या ठिकाणी 2.5 ml कमर्शियल ग्रेड फॉर्माल्डिहाइडचा वापर करायचा आहे. 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं ड्रेंचिंग केल्यानंतर ब्लॅक पॉलिथिन शीट वरनं कव्हर करायची जमिनीवरती आणि जेणेकरून त्याच्या ज्या वाफ आहेत, फ्युम्स आहेत, त्या जमिनीमध्ये जातील आणि पॅथोजन किल करतील. देन सॉइल ट्रीटमेंट बाय फंगीसाइड. सॉइल ट्रीटमेंट फंगीसाइडची ट्रीटमेंट द्यायची आहे. कॅप्टन और थायरम @ 5 ग्रॅम पर मीटर स्क्वेअर एरिया आर युज्ड टू कंट्रोल सॉइल बॉर्न पॅथोजन. सॉइल ट्रीटमेंट मध्ये काय करायचं आहे, तर कॅप्टन और थायरम यांचा वापर करून आपण या ठिकाणी 5 ग्रॅम पर मीटर स्क्वेअर आर युज्ड टू कंट्रोल सॉइल बॉर्न पॅथोजन. सॉइल बॉर्न पॅथोजन जे आहे, जी बुरशी आहे तर ती त्या ठिकाणी आपण कंट्रोल करू शकतो कॅप्टन और थायरमचा वापर. देन सॉइल ट्रीटमेंट बाय इन्सेक्टिसाइड्स. In this, chlorpyrifos @ 2 ml per liter of water is applied to kill insects like ants, white ants, and their eggs and nematodes. तर या ठिकाणी सॉइल ट्रीटमेंट बाय इन्सेक्टिसाइड्स, काही केमिकलचा वापर करून आपण जे इन्सेक्ट्स आहेत ते त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. मग त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस @ 2 ml per liter of water is applied to kill insects like ants, white ants, and their eggs and nematodes. क्लोरोपायरिफॉस 2 ml वापरायचं आहे 1 लिटर पाण्यासाठी आणि ते त्या ठिकाणी आपण जमिनीमध्ये त्याची ट्रीटमेंट द्यायची आहे. मग त्यामुळे मुंग्या, व्हाईट ॲन्ट्स, पांढऱ्या मुंग्या ज्या असतात त्या आणि त्याचे एग जे आहेत त्याची अंडी पूर्णपणे नष्ट होतात. त्याचबरोबर नेमॅटोड्स जे आहेत तर ते सुद्धा त्या ठिकाणी कंट्रोल होतात. देन यूज ऑफ बायो एजंट्स. बायो एजंट्स जे आहेत मग त्यामध्ये काही बायो एजंट्स असतात की ते
एन्व्हायरमेंट फ्रेंडली असतात त्यांचा वापर आपण सॉइल बॉर्न पॅथोजन कंट्रोल करण्यासाठी करू शकतो. फॉर एक्झाम्पल ट्रायकोडर्मा. सर्टन बायोलॉजिकल एजंट्स लाईक ट्रायकोडर्मा आर युज्ड टू कंट्रोल सॉइल बॉर्न पॅथोजन. तर अशा पद्धतीने आपण या ट्रीटमेंट पाहिल्या. मग त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं टेम्परेचर मेथड आहे स्टरलायझेशनची, त्यानंतर केमिकल ट्रीटमेंट, देन सॉइल ट्रीटमेंट बाय फंगिसाइड्स, सॉइल ट्रीटमेंट बाय इन्सेक्टिसाइड्स, यूज ऑफ बायो एजंट यांचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. देन द मेजर डिसीज ऑफ नर्सरी स्टेज, planting damping of forest control, food sanitation conditions are necessary. Preventive measures of drenching like treatment with 50% ethyl alcohol, 0.2% calcium hypochlorite, 0.01% mercury chloride is done. तर या ठिकाणी डॅम्पिंग ऑफ हा जो डिसीज आहे तर तो त्या ठिकाणी मेजर प्रॉब्लेम आहे नर्सरीमध्ये. मग ते कंट्रोल करण्यासाठी आपण 50% इथिल अल्कोहोल वापरू शकतो, 0.2% कॅल्शियम हायपोक्लोराईडचा वापर करू शकतो किंवा 0.01% मेर्क्युरी क्लोराईडचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो. देन नेक्स्ट पॉइंट इज वॉटरिंग. वॉटरिंग त्या ठिकाणी आपण करणं आवश्यक आहे नर्सरीमध्ये. इरिगेशन either in the nursery beds or watering the pots is an important operation. Watering हे जे ऑपरेशन आहे तर ते इम्पॉर्टंट ऑपरेशन आहे. For potted plants hand watering is done and for beds low pressure irrigation by hose pipe is usually given. तर पॉटेड प्लांट जे असतील म्हणजे कुंड्यांमध्ये जी झाडं असतात तर त्या झाडांना आपण हाताने त्या ठिकाणी वॉटरिंग करतो. वॉटरिंग कॅनच्या मार्फत, झारीच्या मार्फत त्याला पाणी देतो पॉटेड प्लांट्स. आणि जर बेडवरती आपले प्लांट्स असतील म्हणजे जमिनीवरती आपण बेड केलेले असतील तर त्या ठिकाणी आपण लो प्रेशर इरिगेशन म्हणजे होज पाईप म्हणजे ड्रिपच्या साहाय्यानं किंवा जे छोटे स्प्रिंकलर असतात त्याच्या साहाय्यानं आपण तिथं पाणी देऊ शकतो. हेवी इरिगेशन शुड बी अवॉइडेड. वॉटरिंग करताना आपण हेवी इरिगेशन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाणी त्या ठिकाणी द्यायचं नाही. Then next point, manuring. Manuring generally sufficient quantity of nutrient is not available in the soil used for seed bed. तर प्रामुख्याने काय होतं तर सफिशियंट क्वांटिटी न्यूट्रिएंट जमिनीमध्ये नसतात किंवा जी सॉइल आपण वापरतो किंवा जो मीडिया आपण वापरतो तर त्या ठिकाणी sufficient quantity nutrients त्याला अवेलेबल नसतात. Hence well rooted FYM, compost and leafy humus is added to the soil. मग ते आपण कमी करण्यासाठी त्या ठिकाणी FYM म्हणजे शेणखत, कंपोस्ट किंवा लिफी ह्युमस यांचा वापर करून आपण ही कमतरता दूर करतो. मग रूटेड कटिंग्स, लेयर्स और ग्राफ्टेड प्लांट्स स्टील they are transferred to the permanent location requires fertilizers. तर रूटेड कटिंग्स, लेयर्स और ग्राफ्टेड प्लांट्स तर ते आपण ट्रान्सफर करतो परमनंट लोकेशनला आणि त्या ठिकाणी फर्टिलायझरची आवश्यकता अशा मटेरियलला त्या ठिकाणी आवश्यक असते. ऍडिशन ऑफ फर्टिलायझर गिव्ह हेल्दी अँड विगरस प्लांट विथ गुड रूट अँड शूट सिस्टीम. तर असे जे प्लांट्स आहेत रूटेड कटिंग्स, लेयर्स किंवा ग्राफ्टेड प्लांट्स तर त्यांच्यासाठी या ठिकाणी फर्टिलायझरची आवश्यकता असते. फर्टिलायझर आपण टाकल्यानंतर हेल्दी अँड विगरस प्लांट्स त्या ठिकाणी तयार होतात. इट इज रिकमेंडेड दॅट each nursery beds into 10 into 10 meter area should be given 300 gram of ammonium sulfate, 500 gram of single super phosphate and 100 gram of muriate of potash. तर या ठिकाणी आपण फर्टिलायझर ऍप्लिकेशन करताना 10 बाय 10 मीटर एरिया नर्सरीचा जो आहे तर त्या एरियामध्ये आपण 300 ग्रॅम अमोनियम सल्फेट, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे MOP आपण टाकणं आवश्यक आहे. Then provision of
shade. Provision of shade. The young and tender seedlings are susceptible to direct sunlight. तर यंग म्हणजे जे कोवळी पानं असतात, टेंडर सीडलिंग्स असतात, जे नवीनच उगवण झालेली आहे, ससेप्टेबल टू डायरेक्ट सनलाइट, डायरेक्ट सूर्यप्रकाशामध्ये ते त्या ठिकाणी तग धरू शकत नाही. दे रिक्वायर्ड टू प्रोटेक्ट फ्रॉम हॉट सनलाइट बाय प्रोव्हाइडिंग शेड. तर दे आर रिक्वायर्ड टू प्रोटेक्टेड फ्रॉम हॉट सनलाइट बाय प्रोव्हाइडिंग शेड. मग अशा प्लांट्सला त्या ठिकाणी शेडची आवश्यकता असते. शेड मे बी प्रोव्हाइडेड युजिंग थेचेस और बाय युजिंग शेड नेट. तर शेडचा त्या ठिकाणी आपण वापर करण्यासाठी थेचेस म्हणजे जे बारदान आहे त्याचा वापर आपण करतो, किंवा शेड नेट जी हिरव्या रंगाची जाळी येते ती त्या ठिकाणी आपण वापरत असतो. देन प्रोटेक्शन फ्रॉम ऍडवर्स क्लायमेट. ऍडवर्स क्लायमेट कंडिशन जी आहे तर त्या ठिकाणी त्याचं प्रोटेक्शन आपण करणं गरजेचं आहे. द यंगर सीडलिंग्स इज ससेप्टेबल टू स्ट्रॉंग सनलाइट अँड लो टेम्परेचर. हे यंगर सीडलिंग जे आहे तर ते स्ट्रॉंग सनलाइटला ससेप्टेबल असतात आणि ते त्या ठिकाणी डॅमेज होतात. आणि मग लो टेम्परेचर जर झाले तर त्या ठिकाणी ते तग धरत नाही. फॉर प्रोटेक्शन फ्रॉम स्ट्रॉंग सनलाइट, शेडिंग with the help of timber framework of 1 meter height may be used. मग ते सनलाइटचं त्या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी आपण त्या ठिकाणी एक मांडव करतो, त्याला आपण टिंबर फ्रेमवर्क म्हणतो. 1 मीटर हाईट त्या ठिकाणी त्याची ठेवतो नर्सरीमध्ये. नेट हाऊस अँड ग्रीन हाऊस स्ट्रक्चर्स कॅन ऑल्सो बी युज्ड. त्याचबरोबर नेट हाऊस अँड ग्रीन हाऊस स्ट्रक्चर कॅन ऑल्सो बी युज्ड. मग त्यामध्ये आपण नेट हाऊस अँड ग्रीन हाऊस स्ट्रक्चर त्या ठिकाणी यूज करू शकतो. देन प्रोटेक्शन फ्रॉम पेस्ट अँड डिसीज. त्याचबरोबर प्रोटेक्शन ऑफ पेस्ट अँड डिसीज त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. ॲडॉप्शन ऑफ प्लांट प्रोटेक्शन मेजर्स वेल इन ॲडव्हान्स अँड इन अ प्लॅन्ड मॅनर इज नेसेसरी फॉर द इफिशियंट रेझिंग ऑफ नर्सरी प्लॅन्ट. त्या ठिकाणी प्लांट प्रोटेक्शनचे जे मेजर्स आहेत त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. फॉर बेटर प्रोटेक्शन फ्रॉम पेस्ट अँड डिसीज रेग्युलर ऑब्झर्वेशन इज इसेन्शियल. त्याचबरोबर पेस्ट अँड डिसीज कंट्रोल करण्यासाठी आपलं रेग्युलर त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करणं आवश्यक आहे. देन डिसीज कंट्रोल इन सीडबेड. सीडबेड मधले जे डिसीज आहेत ते कंट्रोल करण्यासाठी आपण मगाशी पाहिलं तर ड्रेंचिंग करायचं आहे. 50% इथिल अल्कोहोल, 0.2% calcium hypochlorite and 0.1% mercurial chloride is done. Then some of the seed treatments are follows. त्यामध्ये काही सीड ट्रीटमेंट्स आहेत ते आपण या ठिकाणी आता पाहूया. Some of the seed treatment are as follows. मग त्यामध्ये first, disinfection. The infection within the seed is eliminated by use of formaldehyde or hot water or mercury chloride. आपण मागे पाहिलेलंच आहे की फॉर्मॅल्डिहाइड, हॉट वॉटर अँड मर्क्युरियल क्लोराइड डिसइन्फेक्शनचं त्या ठिकाणी काम करतं. Then after hot water treatment, dry seeds are placed in hot water having a temperature of 48 degrees Celsius to 55 degrees Celsius for 10 to 30 minutes. तर या ठिकाणी आपण हॉट वॉटर ट्रीटमेंट्स या ठिकाणी द्यायची आहे. गरम पाण्यामध्ये 48 डिग्री सेल्सिअस गरम पाणी 10 ते 30 मिनिटं सीड्स त्या ठिकाणी बुडवून ठेवायचे. देन प्रोटेक्शन इन ड्राय सीड ट्रीटमेंट, organomercury and non-mercury compounds like HLL, Aretan 6, Tafesan 6 are used. तर ड्राय सीड ट्रीटमेंट मध्ये आपण ऑर्गॅनोमर्क्युरिक जे कंपाऊंड आहे किंवा नॉन मर्क्युरिक कंपाऊंड त्यामध्ये HLL, Aretan 6 यांचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर टॅफेसन 6 त्या ठिकाणी वापरू शकतो. ते फक्त प्रोटेक्शन साठी आहे. The seeds are shaken within the seed container, while in wet method the seeds are immersed for certain period in liquid suspension. तर यामध्ये आपण ते बियाण्याला ते
त्या ठिकाणी केमिकल आपण चोळतो, जी पावडर असते ती आपण त्या बियाण्याला चोळत असतो. वेट मेथड मध्ये आपण काही केमिकल मध्ये सीड्स बुडवून ठेवतो लिक्विड सस्पेन्शन मध्ये. देन आफ्टर सॉइल ट्रीटमेंट, soil contains harmful fungi, bacteria, nematodes, insects, even weed seeds, which affect the growth and further development of plant. तर या ठिकाणी आपण सॉइल ट्रीटमेंट मध्ये काय करतो, तर काही फंजाय, बॅक्टेरिया आणि नेमॅटोड्स त्या ठिकाणी अवेलेबल असतात जमिनीमध्ये, तर ते कंट्रोल करण्यासाठी आपण मातीमध्येच त्या ठिकाणी ट्रीटमेंट देतो. मग त्यामध्ये soil is disinfected by heating the temperature of about 60 degree Celsius for 30 minutes. तर सॉइलचं डिसइन्फेक्शन करतो आपण टेम्परेचर हिटिंग करतो अबाउट 60 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स. 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढवून ही माती पूर्णपणे डिसइन्फेक्ट करतो. देन केमिकल ट्रीटमेंट, द केमिकल्स लाईक फॉर्मॅल्डिहाइड, मिथिल ब्रोमाइड, क्लोरोपिक्रिन्स आर युज्ड. तर त्या ठिकाणी आपण केमिकल ट्रीटमेंट मध्ये त्या ठिकाणी जे फॉर्मॅल्डिहाइड आहे, मिथिल ब्रोमाइड आहे, क्लोरोपिक्रिन यांचा वापर करून आपण ही ट्रीटमेंट करत असतो. तर अशा पद्धतीने आपण सीड ट्रीटमेंट करतो. डिसइन्फेक्शन, हॉट वॉटर ट्रीटमेंट, प्रोटेक्शन, देन सॉइल ट्रीटमेंट, केमिकल ट्रीटमेंट. देन पेस्ट मॅनेजमेंट इन नर्सरी. नर्सरीमध्ये आपण पेस्ट मॅनेजमेंट करतो. मग त्यामध्ये द मेजर पेस्ट ऑफ नर्सरी प्लांट्स आर, मग त्यामध्ये इन्सेक्ट पेस्ट, जे कीटक आहेत ते. इट कॉजेस हेवी डॅमेज टू क्रॉप. Among the 1 million species of insects, about 200 species can be termed as serious pest in agriculture. 200 स्पेसीज ऍग्रिकल्चर मध्ये हार्मफुल आहेत, जवळजवळ 1 मिलियन स्पेसीज मध्ये. त्याला आपण इन्सेक्ट पेस्ट असं म्हणतो. ते क्रॉपला डॅमेज करतात. काही मायक्रोब्स आहेत, त्यामध्ये फंजाय, बॅक्टेरिया आणि व्हायरस हे 3 आहेत. ते प्लांट्सला डिसीज निर्माण करण्याचं काम करतात. त्यानंतर insects, nematodes are also sometimes classified as pathogen. त्यानंतर काही इन्सेक्ट्स जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी डॅमेज करण्याचं काम करतात. त्यानंतर गार्डन स्नेल्स. गार्डन स्नेल्स म्हणजे आपण गोगलगाई. गोगलगाई तुम्ही पाहिलेली आहे. दे आर कॉल्ड एज मोलुस्कस. It is common pest in home gardens, lawns, greenhouses and ornamental plantings. तर हे सगळे त्या ठिकाणी डॅमेज करण्याचं काम करतात स्नेल्स म्हणजे गोगलगाई. These are then weeds. Weeds म्हणजे काय, तण, गवत. These are also plants that competes with the main crop, which affects yield, quality and may interfere with the use of land and water resources. वीड्स जे आहेत म्हणजे गवत जी उगतात, तण आपण त्याला म्हणतो, तर ते त्या ठिकाणी कंट्रोल करणं आवश्यक आहे. देन vertebrates. Vertebrates, these are mainly rodents, birds and some other mammals like bat, rabbit, etc. Vertebrates म्हणजे काय, तर उंदीर, पक्षी, other mammals, bat म्हणजे वटवाघूळ and rabbit म्हणजे ससा. हे सगळे त्या ठिकाणी प्लांट्स खाण्याचं काम करतात, डॅमेज करण्याचं काम करतात. देन पेस्ट कंट्रोल. इन दिस प्रेझेंट डे कॉन्टेक्स्ट, pest control includes the use of all those methods which are employed for preventing pest and disease without disturbing the environment. मग त्यामध्ये पेस्ट कंट्रोल आपण करतो, तर त्या ठिकाणी IPM and IDM, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट अँड इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट वापर करून एन्व्हायरमेंटला डॅमेज होणार नाही या पद्धतीने आपण नर्सरीमध्ये पेस्ट कंट्रोल करणं आवश्यक आहे. Then next point, packing and transport of nursery plant. First, packing. It is defined as placing the nursery plants or propagated material into a suitable container for maintaining their viability during storage and transport. Packing म्हणजे काय, तर नर्सरी प्लांट आणि प्रोपगेटेड जे मटेरियल आहे तर ते सुटेबल कंटेनर, एका सुटेबल कंटेनर मध्ये, म्हणजे त्यामध्ये आपण रॅक मध्ये किंवा कॅरेट आपण वापरतो त्यामध्ये आपण हे पॅकिंग त्याचं करत असतो नर्सरी प्लांट्स फॉर मेंटेनिंग देअर व्हायबिलिटी,
व्हायबिलिटी म्हणजे काय, त्याची उगवण क्षमता जास्त प्रमाणात त्या ठिकाणी तशीच राहिली पाहिजे, चांगल्या पद्धतीची राहिली पाहिजे, व्हायबल ते राहिले पाहिजे आणि स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट मध्ये त्याला कुठल्याही पद्धतीचं डॅमेज झालं नाही पाहिजे. त्या प्रोसेसला आपण पॅकिंग असं म्हणतो. आता ऍडव्हान्टेजेस ऑफ पॅकिंग, पॅकिंगचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत, त्याचे काही महत्व आहे पॅकिंगचं. सम फर्स्ट पॉइंट, पॅकिंग प्रोटेक्ट्स द प्लांटिंग मटेरियल फ्रॉम डॅमेज कॉज्ड ड्युरिंग ट्रान्सपोर्ट. पॅकिंग काय करते, प्रोटेक्ट ठेवते प्लांटला फ्रॉम डॅमेज कॉज्ड ड्युरिंग ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट मध्ये त्याचं कुठल्या पद्धतीचं डॅमेज होऊ नये म्हणून. देन पॅकिंग कीप्स देम अवे फ्रॉम मायक्रोबायल अँड इन्सेक्ट अटॅक. त्यानंतर पॅकिंग कीप्स देम अवे फ्रॉम मायक्रोबायल अँड इन्सेक्ट अटॅक, इन्सेक्ट अटॅक पासून त्या ठिकाणी त्याचं कंट्रोल करण्यासाठी पॅकिंग सुटेबल आहे. देन इट मिनिमाइज फिजियोलॉजिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस occurring in the planting material during transportation. It minimizes physiological and biological changes occurring in the planting material during transportation. Transportation मध्ये जे काही भौतिक आणि जैविक बदल होत असतात सीड मटेरियल मध्ये, ते त्या ठिकाणी मिनिमाइज कमी करण्याचं काम त्या ठिकाणी पॅकिंग करतं. देन पॅकिंग मस्ट मेंटेन द नॅचरल कंडिशन ऑफ सीडलिंग्स अँड इन्क्रीज शेल्फ लाईफ. तर पॅकिंग केल्यानंतर जी नॅचरल कंडिशन आहे सीडलिंगची ती तशीच त्या ठिकाणी राहते. त्याचबरोबर शेल्फ लाईफ म्हणजे त्याची जो जिवंत राहण्याचा जो काळ आहे तो त्या ठिकाणी वाढतो पॅकिंग केल्यानंतर. देन नेसेसरी इन्फॉर्मेशन लाईक नेम्स, सीडलिंग्स, नेम ऑफ सीडलिंग्स, नेम ऑफ नर्सरी, त्यानंतर एज ऑफ सीडलिंग्स कॅन बी मेन्शन ऑन पॅकिंग बॉक्स. तर पॅकिंग बॉक्स मध्ये आपण त्या ठिकाणी नेम ऑफ सीडलिंग, सीडलिंगचं नाव काय आहे, नेम ऑफ नर्सरी, नर्सरीचं नाव कुठलं आहे, एज ऑफ सीडलिंग, त्या सीडलिंगचं वय काय आहे, 1 महिना, 15 दिवस, 2 महिने, असं त्या ठिकाणी त्याचं मेन्शन केलेलं असतं. कॅन बी मेंटेन ऑन पॅकिंग बॉक्स, पॅकिंगच्या बॉक्स वरती ते आपण मेंटेन करणं केलेलं असतं. तर अशा पद्धतीने त्याचे पॅकेजिंगचे ऍडव्हान्टेजेस आहेत. देन प्रिन्सिपल्स ऑफ पॅकिंग, पॅकिंगचे काही तत्व आहेत. फर्स्ट, इट शुड डिलिव्हर द प्लांट्स कन्व्हिनियंटली विदाउट अफेक्टिंग द क्वालिटी. तर पॅकिंग केल्यानंतर ते कन्व्हिनियंटली त्या ठिकाणी ते डिलिव्हर झालं पाहिजे विदाउट अफेक्टिंग क्वालिटी, त्याची क्वालिटी त्या ठिकाणी तशीच राहिली पाहिजे. देन इट शुड प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट ड्राईंग आउट अँड मेकॅनिकल इंजुरी. त्यानंतर provides protection against drying out and mechanical injury. ते ड्राय आउट त्या ठिकाणी होत नाही, त्याचबरोबर मेकॅनिकल इंजुरी त्याची होत नाही जर आपण व्यवस्थित त्याचं पॅकेजिंग केलं तर. देन इट मस्ट बी कन्व्हिनियंट अँड इकॉनॉमिकल टू हँडल. त्याचबरोबर ते कन्व्हिनियंट, ते ट्रान्सपोर्ट मध्ये कन्व्हिनियंट असलं पाहिजे आणि इकॉनॉमिकली ते सुटेबल असलं पाहिजे दुसऱ्या ठिकाणी पाठवणं. देन इट शुड बी वेल अडॅप्टेड टू ट्रान्सपोर्ट. त्यानंतर त्याचं शेवटचं प्रिन्सिपल आहे, इट शुड बी वेल अडॅप्टेड टू ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट मध्ये ते वेल अडॅप्टेड झालं पाहिजे, सुटेबल ते असलं पाहिजे ट्रान्सपोर्टसाठी, तरच ते आपण प्लांटिंग मटेरियल दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण पॅकेजिंगचं त्या ठिकाणी पाहिलं, पॅकेजिंगची डेफिनेशन पाहिली, त्यानंतर ऍडव्हान्टेजेस ऑफ पॅकेजिंग अँड प्रिन्सिपल ऑफ पॅकेजिंग आपण पाहिले. त्यानंतर आजचा हा आपला शेवटचा टॉपिक 6व्या चॅप्टर मधला या ठिकाणी संपलेला आहे. आता आज आपण या ठिकाणी नर्सरी मॅनेजमेंट मध्ये त्या ठिकाणी आफ्टर केअर्स ऑफ नर्सरी, फर्स्ट डिसइन्फेक्शन ऑफ पेड्स, त्यामध्ये सॅनिटेशन, देन आफ्टर सॅनिटेशन ट्रीटमेंट्स, देन मेथड्स ऑफ सॅनिटेशन आपण पाहिल्या, त्यामध्ये टेम्परेचर मेथड, केमिकल मेथड, फंगिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, यूज ऑफ बायो एजंट्स यांचा त्या ठिकाणी आपण अभ्यास केला. देन वॉटरिंग, मॅन्युरिंग, त्याचबरोबर प्रोव्हिजन ऑफ शेड्स, प्रोटेक्शन ऑफ ऍडवर्स क्लायमॅटिक कंडिशन याचा त्या ठिकाणी आपण अभ्यास केला. देन डिसीज कंट्रोल इन सीड बेड, डिसइन्फेक्शन, हॉट वॉटर ट्रीटमेंट, प्रोटेक्शन, सॉइल ट्रीटमेंट, देन आफ्टर पेस्ट मॅनेजमेंट इन नर्सरी अँड लास्ट पॅकेजिंग. या सगळे मुद्दे या ठिकाणी आपण
या तिसऱ्या छोट्याशा चॅप्टर मध्ये आपण छोट्याशा टॉपिक मध्ये आपण 6व्या चॅप्टरचे घेतलेले आहेत आणि याचबरोबर आपला नर्सरी मॅनेजमेंट हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. विद्यार्थ्यांना सूचना आहे की चॅप्टरच्या खाली दिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही अडचण आल्यास या ठिकाणी मला मेसेज करायचा आहे किंवा संपर्क करायचा आहे. धन्यवाद.